आणि पेसा कायद्याअंतर्गत येणारी ग्रामपंचायत असेल. पेसा मुळात हा जो कायदा आहे तर तो आपल्या ग्रामपंचायतींचा एक्सटेन्शन म्हणजे ग्रामपंचायतींचा विशेष अधिकार देणारा असा तो कायदा आहे. मग विशेष अधिकार जर दिला असेल तर त्या गावाचा त्या भागाचा विकास करण्यासाठी हा पैसा येत असतो. सर्वसामान्य ग्रामपंचायतीला जर साधारणतः वर्षाकाठी जर 1 करोड रुपये येत असतील तर पेसा कायदा अंतर्गत या ग्रामपंचायती ज्या येतात त्यांना त्यांच्यापेक्षा दुप्पट ते 2.5 पट रक्कम ही जास्त येत असते. तर हे काय येते तर बघा, सुरुवातीपासून जो आपण आहोत, आपण म्हणजे सर्व आदिवासी. आदिवासी म्हणजे काय, जो आधी काळापासून वनवासामध्ये राहणारा आदिवासी. बरोबर, आदिवासी म्हणजे आधी म्हणजे सुरुवातीपासून ते आजपर्यंत जंगलामध्ये राहणारा हा आमचा आदिवासी बांधव. मग काय झालं की काळाच्या ओघामध्ये मनुष्याची प्रगती झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गती विकास, त्याचे कपडे, रहन सहन, खान पान, कपडे लत्ते सगळं काही बदललं. परंतु आजही जर आपण पाहिलं, आताच्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्या आताच्या आहेत, पण जेव्हा आपण घरी पाहत असतो तर शिवम जसं बोलला तसंच की ज्या जुन्या म्हाताऱ्या असतील तर त्या आजही नाटी घालतात. तुमचे जे आजी आजोबा असतील त्या धोती असते आणि अंगरखा किंवा सदरा टाईप कपडा असेल, हे कपडे. त्याच्यानंतर तुमचे जे वेगवेगळे सण आहेत बघा, तुमची नवई येत असते. बरोबर, तुमची नवई वेगळी असेल, तुमची दिवाळी वेगळी असेल, तुमचे जे वेगवेगळे सण आहेत, भोंगरे येतो बघा, त्याच्यानंतर एक मेलाद्या वगैरे असे सण येतात. तर हे इतरांपेक्षा आपले सण वेगळे आहेत आणि इतरांपेक्षा आपली बोली भाषा वेगळी आहे. तर आपले पण आपण जोपासलं पाहिजे या हेतूने हा पेसा कायदा तुम्हाला विशेष अधिकार देत असतो. तर त्यामध्ये आता त्या पेसा कायदा ज्या दिवशी बनवलं त्यांनी ती तारीख होती आपली 24 डिसेंबर 1924ला ती सुरुवात झाली. 2016 पासून ते चालू करण्यात आले. आधी फक्त त्यांनी नियोजन केलं होतं पण मान्यता कधी मिळाली आपल्याला 2014 मध्ये. त्या तारखेनंतर आपण राष्ट्रीय पेसा दिवस म्हणून साजरा